गाईज, कसे आहे तुम्ही सगळेजण? हा व्लॉग मराठीमध्ये आहे आणि चिनूमॅन ड्रायव्हिंग करत आहेत गाडी. भूषण रेड बसले आहे इथं आणि मागे एक जण बसलेला आहे जे तुम्हाला थोडे थोडे दिसत आहात. मराठीमधलं पहिलं व्लॉग आहे का हा? हो ना. मोस्टली आम्ही हिंदीमध्येच व्लॉग करतो चॅनलवरती, बट आणि आज आम्ही जाणार आहे बुलढाण्याहून जळगावला, बेसिकली जळगाव खानदेशला. तुम्ही रस्ता बघून घ्या, तसा रस्ता तर आहे एकदम छान. मलकापूर पर्यंत एकदम छान आहे. त्याच्यानंतर पुढे वरणगाव येतं, वरणगाव नंतर भुसावळ आणि भुसावळवरून पुढे आपल्याला लागतं जळगाव. सध्या रस्त्याची कामं चालू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. काय वाटतं तुम्हाला? बाकी रस्ता चांगला आहे. रस्ता चांगला आहे. मलकापूर पर्यंत चांगला आहे. हा, मलकापूरच्या पुढे पण काम झालेलं आहे त्याचं. अच्छा, थोडं काम झालेलं आहे. यांची आता फेरी झाली होती लेटेस्ट मध्ये. ओके, काही अजून म्हणायचं तुम्हाला? मलकापूर मुक्ताईनगरचा रस्ताही छान झालेला आहे. ओके, त्याच्यामुळे गाडीचा स्पीड पण वाढतो आणि वेळ कमी होतोय आपला. प्रवास आनंदाचा होतोय. बरोबर. हा रूट वापर करायला काही हरकत नाही. ओके, म्हणजे बुलढाणा मार्गे मलकापूर तिकडनं आपण हायवे घेऊ शकता. वरणगाव तसे दोन रस्ते आहेत जायला म्हणा. आपल्याला बोदवड मार्गे पण आहे. नाही, पण बोदवड मार्गे एक प्रॉब्लेम आहे ना. बोदवड मार्गे जर तुम्ही जाणार तर खड्डे खूप जास्त झाले. खराब झालाय. पण जरा तुम्हाला चांगला शांतता पाहिजे असेल, जास्त गर्दी नको आहे तर मग ठीक आहे बोदवड. नाही, पण तो रस्ता खराब आहे. हा, संध्याकाळच्या वेळेस तुम्ही जाऊच नका तिकडनं बोदवड मार्गे, की तर रस्त्यामध्ये एवढे खड्डे आहेत की अर्ध्या वेळ तुम्ही याची हालतच बसणार. तुमच्याकडे जर SUV वगैरे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे तसा, पण जर अशी थोडी छोटी गाडी असेल तर मग तुम्हाला खूप दणके जाणवतील तिकडनं. त्यापेक्षा तुम्ही हायवे टू हायवे जा, म्हणजे काही अडचण वगैरे आली तर तुम्हाला हेल्प भेटेल. आम्ही आता तेच करतो, आम्ही हायवे टू हायवे जातोय. काय वाटतं? हा, ते एक आहे. हायवेवर थोडंफार छान वाटतं ना. गाडी पण मस्त स्पीडमध्ये जातं. हेल्प भेटू शकते म्हणजे तुम्हाला जर काही लागलं तर. आता तुम्ही ह्यांच्याशी बोलू शकता. हे जे तुम्हाला दिसतंय ना मास्क लावून बसलेले मागे, हे काही शक्यतो जास्त बोलतच नाही. बघा, ते मास्क लावूनच बसलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे का बोलत नाही जास्त? त्यांना आपण संधी दिली पाहिजे. बोलायला फार इच्छुक आहे. अजून फार इच्छा त्यांची बोलायची. चेहऱ्यावर आपल्याला जाणवत आहे. हो, हा भाव दिसतात आपल्याला चेहऱ्यावर त्यांच्या. तर तसं बघायला गेलं तर बुलढाणा मलकापूर 48 किलोमीटर आणि मलकापूर जळगाव खानदेश 82 किलोमीटर. ओके, नियर अबाउट 120 किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे आज. आणि हा प्रवास आपण आरामशीर एकदम 3 तासात पार करणार आहोत. ओके, काहीच घाई नाहीये, एकदम निवांत निवांत पद्धतीने, एकदम निवांत पद्धतीने. बरोबर. आता 3 दिवस हॉलिडे पण आहेत. येस. पण ह्या मॅडम काही बोलत नाही तुमच्या बाजूच्या. काय झालं असेल त्यांना? बोलव, आपलं मनोगत व्यक्त करा. मला असं वाटतं ते फार लाजत आहेत. नाही, लाजत वगैरे नाही हो. हा, काहीतरी होते त्यांना वाटतं. ते मुद्दाम एवढं बंद गाडीमध्ये त्यांना बाहेरचा वास कुठून आला मला कळत नाहीये. पण त्यांचे असेच नखरे असतात. त्यांना बोलायचं नसलं की अरे बापरे, ट्रक केवढा भरलेला आहे. आणि खूपच जास्त भरलेला ट्रक होता. मराठीमध्ये आपण व्लॉग करायला हवे की नको करायला हवे तसं तुम्ही मला सांगा खाली कमेंट करून. शक्यतो आम्ही हिंदीमध्येच करतो. आपले लोक शक्यतो जे बघत असतात व्हिडिओज ते हिंदीमध्ये असतात, म्हणजे त्यांना हिंदीमध्ये जास्त बघायला आवडतं. पण जर तुम्ही म्हटलं मराठीमध्ये व्लॉगिंग चालू करा तर आपण ऑब्व्हियसली करूयात, काही हरकत नाही आहे. आणि चिनूमॅन पण आहेत जे सध्या एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत पण आहेत. ठीक आहे, तर आता आम्ही पोहोचूया थोडं पुढे आणि मग आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. तर हा जो रस्ता तुम्ही बघत आहेत आता, हा आहे बुलढाणा मलकापूरचा रस्ता जो आपण बघतो आहे करंटली. एकदम छान झालेला रस्ता आहे. 100 किलोमीटर/आवरच्या स्पीडने आणि आपण जवळपास 100 किलोमीटर प्रति तास हा स्पीड आहे सध्या. पण तेही तुम्हाला कंट्रोल करावं लागतं, कारण की ह्या रस्त्यामध्ये मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर येतात. सो तुम्हाला तेवढं लक्ष देऊन चालावं लागतं गाईस. परिसर फार सुंदर आहे. हो, पावसाळ्यात तर आनंद आहे या रस्त्यावर ट्रॅव्हल करायचा, कारण की घाट वगैरे लागतो. तो बुलढाणा घाट आहे आपला. पावसाळ्यात तुम्हाला आवडेल जास्त इथून जायला. बरोबर. छान. जे टर्न्स वगैरे आहेत ना, गाडी चालवायला वेगळीच मजा येते. वरून बाईक असेल तर मग टेन्शनच नाही. अजून मजा, वेगळीच मजा. वेगळीच मजा.
मित्रांनो इथं बघा, ही बैलगाडी आहे जी एकदम जोरात मागे गेलेली आहे. तर मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता, आता आपण आलेलो आहे मोताळ्यामध्ये आणि ही मोताळ्याची जी ट्रॅफिक तुम्हाला दिसत आहे, तर थोडंफार असं असतं इथं गर्दी. तर आता तरी सध्या थोडं कमी आहे बघा, म्हणजे लॉकडाऊन पण आहे तरी पण एवढं नाही आहे, तरी लोक आरामात फिरत आहेत. मास्क कोणी जास्त लावलेला नाही आहे तसं इथं, पण लावायला पाहिजे. आणि इथला बाजारही आहे, तर लोक बाजारही करत आहेत. तर मित्रांनो आता आम्ही बेसिकली पोहोचणार आहे वरणगावला. आणि जर तुम्ही बघता आता बऱ्यापैकी संध्याकाळ होत आलेली आहे. काही जागेवर आम्हाला थोडा स्टॉप घ्यावा लागला, त्याच्यामुळे थोडंसं उशीर झाला. आणि इकडे खूप सारा असा ट्रॅफिक तुम्ही बघू शकतात. रस्त्यावरती मोठमोठ्या ट्रकांचा नॅशनल हायवे असल्यामुळे. आणि आपण हे लवकरच पोहोचूयात आता. तर तुम्हाला काही म्हणायचं आहे का? आतापर्यंतचं तुमचं जर्नी कसं होता? जर्नी छान होता. पुढून एक गाडी येते, तर तू ओव्हरटेक नको करू. हे बघा थोडंसं रिस्कीचं सिच्युएशन झालं होतं इथं, म्हणून मी ह्याला म्हटलं की ओव्हरटेक नको करू. एकदम अशा गाड्या येऊन जातात. तर इकडनं ऑर्डर आली आता चल म्हणताय, त्याही थोडंसं असं लपून लपून बघत असतात इकडे. ते हसता कसे बघा तुम्ही. काही वेळेस सिच्युएशन खूप अशी, म्हणजे काय म्हणतात त्याला आता सांगू नाही शकत मी, अशी होऊन जाते सिच्युएशन. तुम्हाला कळायला चॅलेंजिंग अशी सिच्युएशन जात असते. तुम्हाला इकडनं दिसतं का समोरचं किंचितचं? पण तुम्हाला आतमधनं मस्त दिसत असेल ना आतल्या साईडने. आणि आपल्याला आपण बघा ना कसे दिसत आहात. अरे बघा तर हसतात ते फक्त, बाकी काही नाही. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही मलकापूरपर्यंत येऊन जाता ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मलकापूर ते जेव्हा भुसावळकडे जातो ना आपण, वरणगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, जळगाव, तर ह्या रस्त्यावरती तुम्हाला खड्डे बरेचसे आहेत. म्हणजे असं रस्ता दिसतो एकदम चांगला, पण ऍक्च्युअल मध्ये अचानकच खड्डे येऊन जातो की तुमची गाडी एकदम जोरात तिच्यात आदळू शकते. असं ओके. तर जसं मला गोष्ट कळाली आता मागून, इकडे बघा, हा इकडे नवीन रस्ता तयार होत आहे. तर हा तयार झाल्यावर खूप छान होईल. आणि हा इकडचा झालेला आहे. तर बेसिकली मलकापूर ते मुक्ताईनगरचा रस्ता जो आहे तो आहे म्हणजे असा थोडा खडबडा असा. रस्त्यामध्ये खड्डे आहेत जे तुम्हाला नीट बघावे लागतात, नाही तर खड्ड्यात गेली गाडी तर तुम्ही अख्खी चक्की हलून जाणार. तर ती गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि बाजूला अशा मोठमोठ्या ट्रका असतात, तर ह्यांच्यापासून पण सांभाळून राहा. खूप मोठमोठे ट्रक आहेत. रस्ता बघा. आणि हा रस्ता पण खूप मोठा असं छान झालेला आहे. तर जेव्हा हा पूर्णपणे तयार होऊन जाईल ना, तेव्हा खूप छान होईल आणि खूप छान रस्ता दिसेल तुम्हाला पण. बघा असे रस्ते सर्वीकडे पाहिजे आपल्याला. 4 लेन पाहिजे आपल्याला. इकडे पण 4 आणि तिकडेचं काम चालू आहे, ते झाल्यावर पण एकदम छान होऊन जाणार. 8 लेन होणार टोटल. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काही बोलायचंय? नागपूर मुंबई हायवे. ठीक आहे. तर आता अंधार झालेला आहे, आता अंधार होत आहे, म्हणून आता कॉन्सन्ट्रेट करू आपण ड्रायव्हिंग वरती. तुम्ही रस्ता बघून घ्या. रस्ता तसं चांगला आहे. मी थोडं पुढे गेल्यावर आता परत व्हिडिओ घेऊ थोड्या वेळात. ठीक आहे. आता झाली आहे रात्र आणि जर तुम्ही रस्ता बघू शकता, एक लिमिट नंतर तुमचं काही दिसतच नाही यार मित्रांनो. ही छोटीशी गाडी चालली आहे. काही वेळेस तर गाड्या बिलकुल दिसत नाही. काही जण रेडियम पण नाही लावत. सो असं अंधारात जायचं असतं. आम्ही पोहोचल्यावर बोलूया आता. ठीक आहे. तर मग मित्रांनो इथं आलेला आहे टोल. आपण चालू आहे ना, जो आपण भरणार आहोत. हो चालूच असेल तो. घे इकडं. सो हा जेव्हा तुम्ही वरणगाववरून जातात ना, तेव्हा तुम्हाला लागतो हा टोल. भुसावळकडे जाताना तर आपण याला भरून घेऊ. हे घे, 1 साइड. तर आता टोल भरला जात आहे. तर तुम्हाला 15 रुपीज लागतात समजा इकडनं. या जागेवर तुम्ही असं बघू शकतात.
हा फिक्रीचा टोल लागेल तुम्हाला इथं. आणि मित्रांनो इथं आम्ही टोल घेतलेला आहे जो तुम्हाला 15 रुपये लागतो. आणि टोलची कागद अशी इथं लावायला कधी कधी कामं येतात तुम्हाला. जर मोठे असतील तर, छोटे असतील तर तुम्हाला नाही कामं येणार, ते तुम्हाला इथंच ठेवून द्यावे लागतील. आणि मग आता चला पोहोचल्यावर बोलूयात. तसं आम्हाला ॲक्च्युली उशीरच झाला, आम्ही 1-2 ठिकाणी थांबलो पण होतो. तर पोहोचल्यावरच भेटू आता. बाकी सगळ्या रस्त्यामध्ये जर काही असं चांगलं दिसलं तर बघू, पण अंधारात तर काही दिसणार नाही म्हणा. गाणे पण चालू आहेत, सो मला बंद करावं लागेल, नाही तर कॉपीराईट येईल. आणि हे डायव्हर्जन्स जे आहेत ना, ते खूप सारे डायव्हर्जन्स तुम्हाला इकडे बघायला पण भेटतील गाईस. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे जळगावला. आणि जसं तुम्ही बघू शकता त्या ऑलरेडी खूप उशीर झाला होता आम्हाला. आम्ही मध्ये मध्ये थांबत आलो, आम्हाला अशी काही घाई नव्हती. नाहीतर तुम्ही बुलढाण्यापासून जळगावला ना एकदम पटकन असं पोहोचू शकतात. तसं बघायला गेलं तर 3 तास लागतील, हो की नाही? काय वाटतं तुम्हाला? हो, तर जवळपास 3 तास आरामात लागून जातात यार. तसं अजून बुलढाणापासून मलकापूरपर्यंत रस्ता एकदम छान आहे. त्याच्यानंतर मलकापूरपासून मुक्ताईनगरपर्यंत जो रस्ता आहे ना, तर त्याच्यामध्ये काय आहे की रस्त्यामध्ये असे मोठमोठे खड्डे झालेले आहेत, तर तिथं तुम्हाला गाडी सांभाळून चालवावी लागते. त्याच्यानंतर पुढचा रस्ता पण चांगला आहे, पण तेच काही काही पॅचेस एकदम छान बनवले आहेत. रस्ता एकदम त्या टीप आहे, एकदम छान आहे. पण चांगल्या रस्त्यानंतर पण खाली जावं लागतं आपल्याला ऑफ साईडला, तर तिथं पण ना थोडंसं खराब झालं आहे. पण ओव्हरऑल रस्ता एकदम छान आहे. तर अजून जेव्हा तो पूर्णपणे डेव्हलप होऊन जाईल तर आपण अजून लवकर पोहोचू शकतो इथं. तर मित्रांनो जर तुम्ही हा ब्लॉग आतापर्यंत बघितला असेल तर जरूर ह्या व्हिडिओला एक लाईक देसाल. आणि मी नवीन असे अजून काही व्लॉग्स घेऊन येतो, तर तुम्हाला सांगा म्हणजे मराठीमध्ये व्लॉग बघायला आवडेल का हिंदीमध्ये करू आपण, किंवा हिंदी आणि मराठी दोघी मिक्स करून बनवूयात व्लॉग्स. तर तसं मला सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जरूर व्लॉगला लाईक करसाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या भूषण रोडला. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.